मला निवडणूक अधिकाऱ्याविषयी तुमची काय तक्रार? निवडणूक अधिकाऱ्याच्या विशेष काही तक्रार अशी, मी 5 वर्ष सदस्य म्हणजे त्या बॉडीचा संचालक होतो, ठाणगाव सोसायटीचा संचालक असताना आम्हाला कोणत्या प्रकारची आम्हाला नोटीस नाही, काही त्याचं हे प्रोसिडिंग सुद्धा माहीत नाही ते आम्हाला. इलेक्शन लागलंय बा, त्याच्यानंतर मला 12:07 मला मेसेज आला का गावच्या सोसायटीचं इलेक्शन लागलेलं आहे, याच्यात काही माहितीच नाही आम्हाला. म्हणजे मेसेज कधी आला तुम्हाला? कारण म्हणजे 12:07 मी ज्या दिवशी फॉर्म भरायचे त्या ज्या दिवशी मध्य निवडणूक अधिकाऱ्या सुद्धा मेसेज नाही आम्हाला. दुसरी कोण माहिती पडलं मला, एका जोडदाराकडून. मग मी हा पॅनल तयार केलेलं आहे. बरं, म्हणजे तुम्हाला गावकऱ्यांना या बाबतीमध्ये काही कोणत्या प्रकारची माहिती नाही. तुम्हाला अधिकाऱ्यांनी तुमचं दिशाभूल केली. साहेब बाबूराव शेळके. बरं, ज्या विविधकारी सोसायटीची जी निवडणूक जाहीर झालेली होती त्याची नोटीस तुम्हाला मिळाली होती का? त्याची नोटीसची माहिती काही मिळाली होती तुम्हाला? नोटीस मिळाली नाही. फॉर्म भरायचे शेवटच्या दिवशी मोजून मला 10 मिनटं आधी माहिती झाली, तर वेळेवर यादीसुद्धा मिळाना, कोणी यादीसुद्धा देत नव्हतं. तर आम्ही आलो ऑफिसला, तेव्हा माहीत झालं, तेव्हा यादी घेतली, तेव्हा कळालं. म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये ज्या दिवशी फॉर्म भरायचे होते त्या दिवशी गावकऱ्यांना समजलं का आपली सोसायटीची निवडणूक 10 मिनिटं आधी तातडीने या ऑफिसमध्ये आले आणि निवडणूक फॉर्म भरला. हो. बरं, याच्यावरती तुमचा काय आक्षेप? या आक्षेप म्हणजे हा लोकशाहीला कलंक आहे. बरं, कारण सहकाराच्या नियमानुसार आधी यादी प्रसिद्ध व्हायला पाहिजे होती. या अधिकारी इतके मॅनेज झालेले. सहकाराचा कायद्याचा नियम असा आहे की तो सभासद कमीत कमी 3 वर्ष आधी सभासद असावा, त्याला विलक्षण लढवता येते. जो 2 महिने आधी सभासद होतो तो लगेच फॉर्म भरून बिनविरोध निघू शकतो. हे असं घडतंय काय? हा एक कायद्याला, लोकशाहीला व संविधानाला कलंक आहे. येवल्यामध्ये दबाव तंत्र चालू आहे का? हो, दबाव तंत्रानंच हे झाले. हो, हे दबाव तंत्राचंच कारण आहे. का तुम्ही ठाणगाव पिंपरीच्या सोसायटीच्या बाबतीमध्ये जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावरती स्पष्ट म्हटलेलं आहे का तुम्ही उपोषणाला बसणार आहे? काय हे नेमकं पत्र काय? मी सुनील बबन जाधव, प्रदेशाध्यक्ष ब्रिक्स मानवाधिकार. आमच्या ठाणगावच्या विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक लागली. ती निवडणूक गावात कुठं दौंडी दिलेली नाही का, कुठल्याही गावातल्या कुठल्याही सभासदाला माहिती नाही. मतदार यादी प्रसिद्ध झाली ते माहीत नाही, काही नाही. एकदम गुपचूप सभासद होऊन एकदम शार्प पद्धतीने यांना हा निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पाडून एकदा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गावाला कळवायचं होतं. ज्यावेळेस मला आमचे माजी डायरेक्टर देवचंद शेळके यांचा फोन आला का सुनील भाऊ असा प्रॉब्लेम आहे, मी लगेच येवल्याला आल्यावर यार साहेबांना हे पत्र लिहिलं का आमच्या गावात अशी कुठलीही गावाला माहिती नाही निवडणूक आहे. नंतर मी ते सचिवाला विचारलं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विचारलं, तर निवडणूक निर्णय अधिकारी आणि आमचा सचिव एकदम ठप्प होता. त्यांना एक शब्दही माझ्यापुढे बोलता येत नव्हतं. पर्यायाने त्यांनी मला असं सांगितलं का तुम्ही आता तुम्हाला माहिती झालंच तर तुम्ही 3 वाजेपर्यंत मुदत आहे. तुम्ही जर 3 वाजेपर्यंत मुदत असेल तर तुम्हाला मी 6 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत मुदत देतो. आमच्या अधिकाऱ्याकडून ही चुकी झाली, त्या चुकीचं प्रायचित्त म्हणून आम्ही तुम्हाला 3 वाजेपर्यंत नाही 6 वाजेपर्यंत. असा कुठला निवडणुकीचा असा कुठलाही कार्यक्रम नसतो का त्या वेळेच्या आत सगळे कामं पूर्ण झाले पाहिजे. यांची चुकी असल्यामुळे यांनी मला 6 वाजेपर्यंत फॉर्म भरायला लावला आहे. ह्याच आमच्या देवचंदचा फॉर्म आम्ही 4:30 पावणे 5ला भरला. म्हणजे अधिकारी निवडणूक प्रक्रिया 5 मिनटं जरी लेट झालं तर कुठलाही फॉर्म सिलेक्ट करीत नाही, घेत नाही, काहीच नाही. यांच्यावर एवढे बंधन असतात. ह्या दोन्ही अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सचिव, ह्या दोन्हीच्या गलथान कारभारामुळं त्यांना हे सगळं आम्हाला करता आलं, करून दिलं यांनी. परंतु हा लोकशाहीला सरळ लोकशाहीचा अपमान आहे. आणि ह्या लोकांनी हा जो प्रकार केला, ह्या दोन्ही निवडणूक निर्णय अधिकारी आणि सचिव या दोन्हीलाही एक तर बडतर्फ करा आणि यांच्यावर योग्य ती कारवाई करून यांना बडतर्फच करा. यांना नोकरीवर राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. जर तुम्ही लोकशाहीचा गळा घोटत असाल आणि अख्ख्या गावाला जर या गोष्टीपासून तुम्ही लांब ठेवून पूर्ण निवडणूक प्रक्रिया, म्हणजे यांनी अशी किती पैसे घेऊन ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली, एवढं दबावतंत्र, एवढी मोठी निवडणूक, गावची एका संस्थेची निवडणूक यांनी थांबून गपचूप यांची प्रक्रिया चालू होती. याचा अर्थ हा सचिव आणि हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चांगली किती मोठी रसद घेतल्याशिवाय तर कोणी काही हे करू शकत नाही. तर माझा आरोप आहे या दोघांना एक तर बडतर्फ करा, नाहीतर यांच्यावर योग्य ती कारवाई झाली
तरच मी शांत बसल, नाही तर आम्ही येत्या 8 ते 10 दिवसात यांनी जर कार्यवाही नाही केली तर आम्ही समस्त ग्रामस्थ जेवढे सभासद आहे त्याच्यातले जेवढे सभासद आम्ही इथं सरळ उपोषणाला बसणार आहेत आणि तेही आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, वंदे मातरम. ठाणगाव पिंपरीचे जे विविधकारी सोसायटीची जी निवडणूक लागली त्याची माहिती तुम्हाला मिळाली होती का? अजिबात माहिती मिळाली नाही. मी त्या संबंधित संस्थेचा बिगर कर्जदार सभासद आहे. मला फॉर्म भरायचा होता, निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचं होतं, पण मला आज छाननीच्या दिवशी कळालं कारण फॉर्म भरायची मुदत संपली आणि छाननी पण संपली. आता मला फॉर्म भरायचा, आता हे अधिकारी माझा फॉर्म घेतील का? तुम्ही अधिकाऱ्यांना जाब नाही विचारला गेला? विचारलं ते म्हणे आता छाननी संपली, सगळा विषय संपला, आता कसं त्यांना काय? विचारलं नाही का तुम्ही नोटीस का जाहीर नाही केली? त्यांना विचारलं ना, ते म्हणता का बाबा आता त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं होतं आम्ही ऑफिसमध्ये नोटीस लावली. आता ऑफिसमध्ये नोटीस लावून किती लोक त्या बरं नोटीस ऑफिसमध्ये लावली, ऑफिस जर उघडच राहत नाही ती नोटीस लोकांना कशी कळणार? तुमच्या ग्रामपंचायतच्या स्तरावरती नोटीस लावल्या होत्या का? ग्रामपंचायतपर्यंत हा विषयच आलेला नाही, गावाच्या चौकामध्ये अजिबात नाही. म्हणजे गावकऱ्यांना माहीतच नाही. हा विषय फक्त त्यांच्या संपर्कात राहणार 10-20 लोकांना माहिती आहे आणि त्यांनी दबावतंत्र तयार करून अधिकारी मॅनेज करून हा पूर्ण कार्यक्रम लावला. तुमचं नाव काय? सोमनाथ शेळके. नमस्कार, आपण बघतात SN9 मराठी न्यूज आणि खास करून येवल्यामधून. येवल्या तालुक्यामध्ये जे ठाणगाव गाव आहे त्या ठाणगाव गावामध्ये एक 8-10 दिवसापूर्वी विविधकारी सोसायटीची निवडणूक लागलेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये गावाला कुठंही जे ठाणगाव गाव आहे त्या गावामध्ये जी सोसायटी कार्यालय आहे त्या सोसायटी कार्यालयामध्ये ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली आणि ती निवडणूक जी प्रसिद्ध करायला पाहिजे होती त्या सचिवने प्रसिद्ध करायला पाहिजे होत्या, येवल्या शहरातील अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध करायला पाहिजे होती, पण ती जी नोटीस होती निवडणुकीची जी नोटीस होती ती निवडणुकीची नोटीस फक्त त्या सोसायटी कार्यालयामध्ये लागल्या गेली आणि सोसायटी कार्यालयामध्ये लागल्या गेल्यामुळे त्या ठाणगाव गावातील त्या ग्रामस्थांना जोपर्यंत फॉर्म भरत नाही जोपर्यंत फॉर्मची वेळ ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी त्या ठाणगाव ग्रामस्थांना कळलेलं आहे. म्हणजे थोडक्यात निवडणूक अधिकारी किती सक्षम आहे या तालुक्यामध्ये हे आपल्याला ह्या येवल्या शहरामध्ये येवल्या तालुक्यामध्ये आणि त्या विविधकारी सोसायटीमध्ये दिसून येत आहे. आपल्याबरोबर विविधकारी सोसायटीचे जे निवडणूक अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. जे सचिव आहेत मूळ काय प्रश्न आहेत का त्या ठाणगावमध्ये जाहीर नोटीस लावली होती की नव्हती? SN9 चॅनलचा प्रश्न फक्त हाच आहे. येवल्या शहरातील आणि येवल्या तालुक्यातील जे ठाणगाव आहेत त्या ठाणगावमध्ये विविधकारी सोसायटीला हाच प्रश्न आहे आणि निवडणूक अधिकाऱ्याला हाच प्रश्न आहे वाजवला की तुम्ही जी निवडणूक जाहीर केली होती त्या निवडणुकीची नोटीस तुम्ही गाव लेवलवरती का लावली नाही, ग्रामपंचायतच्या फलकावरती का लावली नाही आणि विविधकारी सोसायटीच्या फलकावरती का लावलेली नाही? म्हणजे याला जोखमदार कोण, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण? आणि आत्ता गावाला समजतंय आणि ज्या दिवशी फॉर्म भरायचे होते त्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्याला आपण कॉल केला SN9च्या माध्यमामधून आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 5 वाजेपर्यंत वेळ वाढवून दिलेला आहे. म्हणजे कुठंतरी जे उमेदवारी करतात जे मतदार आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी एक डाव रचला जातोय निवडणूक अधिकाऱ्यांकडून. आपण आपल्याला सविस्तर या ठिकाणी चर्चा करायची. साहेब मलाही सांगा आपलं नाव काय? मलाही सांगा हे जे तुमच्या ठाणगाव गावामध्ये तुम्ही विविधकारी